जपानीज लोक जे नॉट बांधतात म्हणजे गाठ मारतात तसेच गाठ आपण इथे मारून आपल्याला हे जे आहे ते शिवायचं आहे। तर मी इथे ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला आहे। तर याचं जी लांबी आहे ते 16.5 इंच आहे आणि रुंदी जी आहे ते 11 इंच आहे। तर असे 2 पीस आपल्याला लागणार आहेत। ब्लाऊज पीसच्या तुकड्यातून उरलेल्या पीसचा मी इथे वापर करून जपानीज लोकांसारखी वस्तू आपण इथे बनवणार आहोत। तर याला डबल फोल्ड करायचा आहे आणि हा कपडा जो आहे तो डबल आहे। मी इथे पिनअप करून घेतलेला आहे हलू नये म्हणून। इथे 7 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। बंद बाजूपासून आपल्याला 7 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। नंतर जिथे 7 इंच मार्क केलं होतं तिथे 1.25 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे अशा पट्टीच्या सहाय्याने अशी एक लाईन आखून घ्यायची आहे। अशी लाईन ओढल्यानंतर इथे एक लाईन ओढायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार जो आहे तो द्यायचा आहे। जसं ब्लाऊजमध्ये आपण गोल आकार देतो तसंच इथे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। परत जिथे ओपन साइड आहे तिथे सुद्धा 7 इंचावर मार्क करायचा आहे। परत 1 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि ही लाईन सुद्धा आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे पट्टीच्या सहाय्याने आणि इथे सुद्धा आपल्याला छोटासा असा गोल तयार करायचा आहे। तर मी दोन्ही साइडने गोल जे आहेत ते मी करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला हा आकार जो आहे तो कैचीच्या मदतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। खूप सुंदर आहे बनवायला, फक्त 5 मिनिटात ते तयार होणार आहे। तुम्हाला इथे एकही रुपया खर्च करायचा नाही। जे उरलेले कपडे असतात ब्लाऊज पीसचे तुकडे किंवा ड्रेसचे तुकडे जे असतात त्या तुकड्यांपासूनच आपण हे बनवणार आहोत आणि खूप सुंदर आहे। जपानीज लोक जशी गाठ मारतात त्याच गाठ मारून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। तर इथे जे आहे ते 2 पीस जे आहेत ते मी असे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला अस्तरसुद्धा इथे लागणार आहे। इथे जे आहे ते आपल्याला असंच एकावरती एक सरळ बाजू कपड्याची एकावरती एक ठेवून द्यायची आहे। व्यवस्थित अशी सरळ बाजू जी आहे ते एकावरती एक ठेवायची आहे, सरळ बाजू ठेवायची आहे एकावरती एक। त्यानंतर आपल्याला दोघांपैकी एक जो बेल्ट आहे तो इथे आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे। तर वरून जे आहे ते 3.5 इंचावर मार्क करायचा आहे। कोणताही एक बेल्ट तुम्ही इथे कट करून घेऊ शकतात। तर 3.5 इंचावर मार्क करून मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ही लाईन जी आहे ती अशी कट करून घ्यायची आहे। तर मी ही लाईन जी आहे ती कट करून घेतलेली आहे। एक छोटा आणि एक मोठा बेल्ट आहे। तर इथे सुद्धा मी असा अस्तरचा कपडा सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे मी हा आपला जो मेन फॅब्रिक आहे त्याचे जे शोल्डर आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत। ब्लाऊज पीसचे तुकडे जिथे वापरले आहेत त्याचे मी शोल्डर इथे शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर अस्तरचा कपडा सुद्धा शोल्डरने मी इथे शिवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही शोल्डरवरती शिवून आपल्याला कपड्याची जी सरळ बाजू आहे ती अशी वरती ठेवायची आहे। त्यानंतर अस्तरची सुद्धा बाजू आपल्याला सरळ बाजू जी आहे ते ह्या कपड्यावरती सरळ बाजू ठेवायची आहे। म्हणजे सरळ वरती सरळ कपडा जो आहे तो आला पाहिजे आणि शोल्डरवरती जिथे आपण शोल्डर जोडले ते एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून इथे पिनअप करून घ्यायचं आहे। इथे पिनअप करून घ्यायचा आहे दोन्ही साइडने आणि हा राऊंड जो आहे तो आपल्या गळ्याचा तो इथे शिवून घ्यायचा आहे। तर इथे जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने एकावरती एक कपडा ठेवून हे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत। म्हणजे हा गोल आकार आहे, बाहेर काढताना आपल्याला त्रास होऊ नये त्यामुळे इथे गोल गोल म्हणजे सगळ्या गोल बाजूला आपल्याला छोटे छोटे नॉचेस देऊन आपण आतून बाहेर जो कपडा आहे जो काढून घ्यायचा आहे। हा कपडा जो आहे तो सरळ करायचा आहे गळ्याच्या बाजूने आणि इथे गळ्यावरती आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूंनी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला जो ब्लाऊज पीसचा जो तुकडा आहे कपडा आहे तो आपल्याला असा एकावरती एक ठेवायचा आहे आणि अस्तरचा कपडासुद्धा आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला खाली आणि आजूबाजूने शिवून घ्यायचं आहे। जिथे गोलाकार आहे तिथे शिवायचं नाही आहे। तर मी जिथे दोघांचेही मी गोलाकार जे आहे ते शिवलेले नाहीत साईडने, फक्त आपल्याला इथे साईडने शिवून घ्यायचं आहे आणि खाली शिवून घ्यायचं आहे आणि जो गोल भाग आहे तिथून आपल्याला कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा आहे। इथून मी कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घेतलेला आहे। खाली सुद्धा आपल्याला एखादा टोकदार वस्तूने कपडा जो आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर शोल्डर जे आहेत ते असे एकावरती एक असे फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूंनी इथे शिवून घ्यायचे आहेत। तर मी दोन्ही जे शोल्डर आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहे। बघू शकतात हे जे आहे ते आपले हँडल्स तयार झालेले आहेत, बॅगचे हँडल्स आहे ते। तर इथे जे आहे ते बरेचसा मोठा स्पेस आहे, यामध्ये एक तुम्ही बॉटल ठेवू शकतात, मोठी पर्ससुद्धा यामध्ये मावते आणि एक अजून एक मी मेकअप पाऊच जे आहे ते यामध्ये ठेवणार आहे। परत हँकी ठेवू शकतात, बऱ्याचशा वस्तू तुमच्या यामध्ये मावतील आणि हे जे आहे ते छोट्या
छोट्या हँडल्समधून आपल्याला हे मोठे जे हँडल्स आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि असं हातामध्ये अडकवून आपण ही बॅग जी आहे ती वापरू शकतो. खूप सुंदर जी बॅग आहे ती याची तयार होतं. जापानीज लोक अशी बॅग वापरतात. नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.